नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पेटके येणे, म्हणजे स्नायूमध्ये गोळा येणे. त्याला स्नायूमध्ये वांब येणे असे म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये त्याला मसल क्रॅम्प्स पण म्हटले जाते. हातापायातील स्नायूंना वांब किंवा पेटके येतात. शरीरातील इतर स्नायूंना सुद्धा पेटके येऊ शकतात, परंतु सामान्यतः पोटऱ्यांनाच पेटके येतात, कारण त्याच्यावर सर्वात जास्त ताण असतो. 15 ते 80 वयोगटातल्या 50% व्यक्तींना पायामध्ये गोळे येणे, पेटके येणे असा त्रास होतो. पायामध्ये गोळे येण्याचे प्रमाण वृद्धांमध्ये जास्त आहे. विशेषतः रात्री जास्त त्रास होतो. निराश झालेल्या वृद्धांमध्ये हे प्रमाण जास्त असते. आता याची कारणे काय आहेत, तर आहारामध्ये जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ड व B6 जीवनसत्व याचा अभाव असेल तर गोळे येतात, किंवा आहारातील पौष्टिक घटक शरीरात एकजीव होऊ शकत नाहीत म्हणून सुद्धा गोळे येतात. मानसिक ताण, चिडचिडी इत्यादी कारणामुळे गोळे येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीतल्या काळात किंवा अर्धनिवृत्तीच्या काळात, म्हणजे पाळी बंद होताना हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे व कॅल्शियमच्या चयापचयावर परिणाम झाल्यामुळे सुद्धा हातापायाला गोळे येऊ शकतात. वृद्धत्वामुळे आहार कमी झाल्यामुळे, आमाशयात हायड्रोक्लोरिक आम्ल या पाचक रसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे, आहारात मॅग्नेशियम आणि ड जीवनसत्वाचा अभाव असेल तर कॅल्शियमचे नीट शोषण होत नाही, गोळे येतात. युरेमिया म्हणजे रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त वाढणे, रक्ताभिसरणामधील दोष आणि मज्जातंतूतील विकृती यामुळे पेटके येण्याची कारणे आहेत. आता यावर उपचार काय आहेत? पौष्टिक घटकांचा अभाव असल्यामुळे पेटके येत असतील तर पौष्टिक आहार घ्यावा. आहारामध्ये विविध प्रकारच्या बिया, कवच फळे, धान्य, भाज्या आणि फळे याचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, उदाहरणार्थ जर्दाळू द्यावी. दही, ताक, बीन्स, दूध आणि पनीर या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. लिंबू वर्गातील फळे आणि त्याचा रस द्यावा. मैदा पूर्णपणे वर्ज्य करावा, कारण या पदार्थामध्ये कॅल्शियम नसते. पेटके बंद होण्यासाठी नाचणी सर्वात उत्तम धान्य आहे. नाचणीची भाकरी रोज खावी. तीळ आणि बदाम सुद्धा उपयुक्त आहे. पेशींना प्राणवायूचा पुरवठा कमी झाला तरी सुद्धा पेटके येत असतील तर क आणि ई जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये खावावी. जीवनसत्व क मुळे आहारातील कॅल्शियमचे शोषण नीट होते. जीवनसत्व ई मुळे पायातील रक्ताभिसरण सुधारते. वनस्पती तेलाचा आहारामध्ये भरपूर प्रमाणात वापर करावा, कारण या तेलामध्ये ई जीवनसत्व असते. पोटॅशियम युक्त आहाराने सुद्धा चांगला लाभ होतो. कधी कधी जीवनसत्व ब च्या अभावामुळे पायात पेटके येतात, म्हणून व्हिटॅमिन B6 म्हणजे B6 जीवनसत्वे रोज घेणे आवश्यक आहे. परंतु एकच जीवनसत्व जास्त प्रमाणात घेण्यापेक्षा संपूर्ण ब गटातील जीवनसत्वे घेणे केव्हाही चांगले. मासिक पाळी आणि अर्धनिवृत्तीचे म्हणजे पाळी बंद होण्याच्या म्हणजे काळामध्ये पेटके येते असेल तर व्हिटॅमिन ई, B6, B12 जीवनसत्वे घ्यावी. अनंत मूळ आणि ज्येष्ठ मध सुद्धा अत्यंत गुणकारी आहे. गरोदरपणात पेटके येत असतील तर B6 आणि कॅल्शियम घ्यावे. वृद्धांमध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाच्या अभावामुळे पेटके येत असतील तर ड जीवनसत्व आणि बिटाईन हायड्रोक्लोरिकच्या 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ बाह्य उपचारात पेटके आलेल्या भाग शेकण्याने चांगला आराम मिळतो. मालिशने सुद्धा आराम मिळतो. रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवावी. पेटके थांबण्यासाठी काही व्यायाम उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ पहिला व्यायाम, भिंतीसमोर उभे राहावे. हाताचा आधार घेऊन पोटऱ्यावर ताण येईपर्यंत तिरपे व्हावे. अशा स्थितीत 10 सेकंद राहावे, पुन्हा सरळ व्हावे. असे 3-4 वेळा करा. दुसरा व्यायाम, पाठीवर झोपावे. जमिनीपासून वर अधांतरी पाय गुडघ्यात न वाकवता ताठ असे 2 मिनिटे धरावे, किंवा पलंगाच्या काठाशी बसून पाय वर खाली असे हलवीत राहावे. असे 3 मिनिटे करावे. पायांना मालिश करावी. बोटे ओढून मोकळी करावी. नंतर पलंगावर झोपून पायावर चादर
घेऊन पाय उबदार होईपर्यंत झोपून राहावे. असे दिवसातून 4 वेळा करावे. पाठीच्या आणि पायाच्या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. तिसरा व्यायाम, भिंतीकडे तोंड करून बसावे. पाय ताठ करून तळपाय भिंतीला लावावे. कमरेत वाकून उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावण्याचा प्रयत्न करावा किंवा कमरेत वाकून उजव्या हाताचे कोपर डाव्या गुडघ्याच्या लावण्याचा प्रयत्न करावा. असे आलटून पालटून करावे. रात्री झोपेत पेटके येत असतील तर पाय ताठ करून गोठे वळवावे किंवा उठून खोलीतच थोडेसे चालावे किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ गरम पाण्याच्या टबमध्ये बसावे. तर अशा प्रकारे केलं तर आपल्याला पायामध्ये गोळे येणे म्हणजे पेटके येणे म्हणजे मसल क्रॅम्प होणे असा जर त्रास होत असेल तर आपल्याला चांगला आराम मिळेल. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.